मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूनची प्रगती सुरूच आहे. मान्सूनने आज कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागात चाल केली. तर मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये मान्सून राज्यात दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला. मान्सूनने आज कर्नाटक, रायलसीमा किनारी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागात प्रगती केली. तसेच अरबी समुद्राचा आणखी काही भाग, बंगालचा उपसागर आणखी काही भागात मान्सून दाखल झाला. मान्सूनची सीमा आज कर्नाटकातील होन्नावर, बल्लारी, आंध्र प्रदेशातील कुर्नूल, तेलंगणातील नरसापूर आणि पश्चिम बंगालमधील इस्लामपूर या भागात होती. मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे मान्सून पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये देशाच्या आणखी काही भागात वाटचाल करू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला. मान्सून दक्षिण महाराष्ट्र, गोव्यात दाखल होऊ शकतो. तर कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा उर्वरित भाग, छत्तीसगड आणि ओडिशाचा आणखी काही भाग, तर बंगालच्या उपसागराची आणखी काही भागात मान्सून पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला. हवामान विभागाने आज राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला, तर बहुतांश भागात पावसाचा अंदाज दिला. कोकणातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातही ठिकठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.